नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण M1चा चॅप्टर नंबर 3 त्याचा पार्ट 1 चालू करतोय. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा भाग आपल्याला पूर्णपणे नवीन आहे. याचा आधी फारसा संबंध कुठं आपला आलेला नाही. याला म्हणायचं अंकगणितीय श्रेणी. पूर्वी अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन असे दोन प्रकारचे प्रोग्रेशन्स होते. त्यातला एकच भाग तुम्हाला आता सिलेबसमध्ये आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन याला अंकगणितीय श्रेणी म्हणायचं. हेच आपल्याला पुढं शॉर्ट फॉर्ममध्ये प्रत्येक वेळेला AP असं म्हणायचं आहे. प्रत्येक वेळेला अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा शब्द वापरायचा नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशन असायला एखादी जी सिक्वेन्स असती, सिक्वेन्स म्हणजे क्रमिका. आपल्याला बऱ्याच प्रकारच्या सिक्वेन्स आत्तापर्यंत झाल्या. जे स्कॉलरशिपला बसलेत त्यांना या सिक्वेन्स सगळ्या आधी झालेल्या आहेत. सिक्वेन्समध्ये प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी पाठीमागच्या टर्मचा आणि पुढच्या टर्मचा संबंध असतो. तो काही संबंध जर नसेल तर ती सिक्वेन्स आपल्याला पुढं मांडता येत नाही. जसं 1, 2, 4, 7 पुढची टर्म सांगा असा भाग आपल्याला याच्या आधी पण झालेला आहे लहानपणी. स्कॉलरशिपला तर हा भाग बघितलेला आहे आपण. इथं 1 मिळवला, इथं 2 मिळवले, इथं 3 मिळवले, ह्याच्यात पुढे 4 मिळवायचे. हा भाग झाला आहे. कारण इथं असं असतं 2, 4, 8, 16 पुढं काय 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32 वगैरे. ह्या प्रकारच्या सिक्वेन्स झाल्यात आपल्याला. मी हे नॉर्मल रिलेशन्स घेतली, ह्याच्यापेक्षा वेगळी रिलेशन्स आपण पाहिलीत. दुपटीमध्ये 1 मिळवा, तिपटीतनं 1 वजा करा. बऱ्याच प्रकारचे सिक्वेन्स आपल्याला मांडता येतात. त्याच्या पुढच्या टर्म्ससुद्धा मांडता येतात. ह्यात त्याला प्रत्येकाला पद म्हणतो, म्हणजे टर्म्स म्हणायचं. दिस इज फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म वगैरे वगैरे वगैरे. इथं फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. आता दिलेली प्रत्येक सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन असते का? नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असण्यासाठी आपल्याला काही नियमांचा अभ्यास करावा लागेल. दिलेली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे पहिल्यांदा ठरवता आलं पाहिजे. आणि ते कसं ठरवायचं? आपल्याला दिलेल्या सिक्वेन्समधल्या ज्या टर्म्स असतात त्याच्यामधलं रिलेशन माहीत पाहिजे. समजा एखादी सिक्वेन्स अशी आहे 3, 5, 7, 9 डॅश 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 डॅश. तर या 3ला काय म्हणायचं? 3ला म्हणायचं T1, 5ला म्हणायचं T2, ह्याला म्हणायचं T3, इथं असणार T4. असं करत 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 इथं जी टर्म्स असती त्याला म्हणायचं Tn. कारण ही कितवी टर्म आहे माहीत नाही. ही 25वी असेल T25, ही 32वी असेल T32. म्हणजे आपल्याला किती टर्म्स दिल्यात हे माहीत नाही, पण दिल्या टर्म्स कळतात. दिल्यामधली पहिली टर्म त्याला T1 म्हणायचं. T1 फर्स्ट टर्म, T2 सेकंड टर्म, T3 थर्ड टर्म, T4 फोर्थ टर्म. आपल्याला हे सिम्बॉल आता हळूहळू हळू कळत जातील. कोणत्याही सिक्वेन्समध्ये जी पहिली टर्म दिली जाती ती जी T1 आहे त्या T1ला म्हणायचं A. हे नॉर्मली आपण आता अरिथमॅटिक प्रोग्रेशनकडे चाललेलो आहे. T1 म्हणजेच A. ह्याला B म्हणायचं नाही, नाही तर म्हणायला ABCD बरं आहे आपलं. 26च्या पुढं काय करणार? झेडच्या पुढं काय करता येत नाही. ते काय गाडीचे नंबर नाहीत. A सिरीज संपली आता AZ चालू करा, AB चालू करा असं होत नसतं. फक्त फर्स्ट टर्मला A, बाकी काही नाही. नीट लक्षात ठेवा. प्रत्येक सिम्बॉल आता कळलाच पाहिजे. T1, T2, T3, T4 फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. A म्हणजे फर्स्ट टर्म. मग T1 सुद्धा आणि A सुद्धा दोन्ही नाव आहेत त्याला. आपल्याला पण 2-2 नावं असतात. टोपण नाव, झाकण नाव, काय असेल ते. तर या ठिकाणी T1चंच नाव A लक्षात घ्या, ह्याला नाव नाही. आता ही जी सिक्वेन्स दिलेली आहे याच्यामधल्या या सगळ्या टर्म्स अशा आपल्याला हुडकता आल्या पाहिजेत. कळतात त्या. हिअर T1 is equal to 3,
T2 is equal to 5, T3 is equal to 7, T4 is equal to 9 डॅश डॅश डॅश, जे काय असेल ते. ही सिक्वेन्स दिल्यावर तुम्हाला हे पहिल्यांदा मांडता आलं पाहिजे. हिअर ए मीन्स T1 कोण आहे? 3 आहे. आता ही सिक्वेन्स AP आहे का, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का, हे पण ठरवायचं आहे आपल्याला. कसं ठरतं तर दिलेल्या सगळ्या टर्म्समध्ये आपल्याला कॉमन डिफरन्स, नीट लक्षात घ्या परत शब्द, कॉमन डिफरन्स कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधला कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट असला पाहिजे. इफ कॉमन डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, देन द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. जर कॉमन डिफरन्स सारखा असेल तरच ती सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन असते. कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट नसेल, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट डिफरन्स नाही, कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट नसेल तर मात्र अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. मग कॉमन डिफरन्स काढायचा कसा, हे सगळं उलटं उलटं चालतं. आता कॉमन डिफरन्स घेताना T1 मायनस T2 नाही, पुढच्या टर्ममधून मागची टर्म वजा करावी लागते प्रत्येक वेळेला. बघा आता या ठिकाणी आपल्याला ही सिक्वेन्स दिलेली आहे 3, 5, 7, 9. आता हे गणितच बघू आपण म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 3, 5, 7, 9 डॅश डॅश डॅश. इथं काय लिहिणार आपण, हिअर T1 इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 5, T3 इज इक्वल टू 7, T4 इज इक्वल टू 9. जेवढ्या दिल्या तेवढ्या सगळ्या, 4 दिल्या 4, 5 दिल्या 5, 6 दिल्या 6, 3 दिल्या 3, सगळ्या लिहायच्या. याच्या खाली देअरफोर प्रत्येक वेळेला पुढच्यातून मागची टर्म वजा करायची. T2 मायनस T1, नॉट T1 मायनस T2. T2 मायनस T1 काय येईल वजा बाकी याची, 5 मायनस 3 इज इक्वल टू 2. नंतर काय येणार, नंतर येणार T3 मायनस T2, नॉट T2 मायनस T3. T3 मायनस T2, 7 मायनस 5, 2. Then T4 minus T3, T4 minus T3, 9 minus 7, 2. लक्षात ठेवा वजाबाक्या उलट्या करायच्या आहेत, सरळ जायचं नाही कुठेही. T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मागची टर्म वजा करायची, पुढची नाही, पुढच्यातून मागची टर्म वजा करायची. त्याला म्हणायचं कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय D. फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय A. सिम्बॉल हळूहळू जास्त व्हायला लागले. T1, T2, T3, Tn, T1ला म्हणायचं A आणि या कॉमन ही डिफरन्स आहे ह्याला काय म्हणायचं D. हा D सगळीकडं सारखा आहे का बघा. जर हा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असेल तरच ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, नसेल तर नाही. बघा हेच गणित थोडंसं असं दिलं फिरवून. आता तुम्हाला सांगितलं 3, 5, 7, 9, 10 डॅश 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 अशी सिक्वेन्स दिली. काय झालं इथं, T1, T2, T3, T4 हा T5 तो लिहावा लागेल. T5 इज इक्वल टू 10. ह्या प्रत्येकाचा डिफरन्स किती आला होता, 2. आता पुढची वजाबाकी काय येणार, T5 मायनस T4, 10 मायनस 9, 1. घोटाळा झाला. हे पहिले दोघं सारखे तिघं सारखे आले होते, हा नाही आला. असं चालत नाही, पहिले तिघ आहेत की मग तेवढीच अरिथमेटिक प्रोग्रेशन, तसं नाही. दिलेलं सगळं बघायचं. हिअर कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. 2, 2, 2 कॉन्स्टंट, 1 नॉट कॉन्स्टंट. इथं पण 2च यायला पाहिजे होता. म्हणजे ही सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. म्हणजे जेवढ्या टर्म दिल्या त्या सगळ्याचा विचार करावा लागतो. शेवटची टर्मचा विचारच करायचा नाही आम्हाला असं म्हणून चालत नाही. सगळ्या टर्म्सचा विचार करा, सगळ्याचा कॉमन डिफरन्स घ्या. कॉमन डिफरन्स घेताना चूक होण्याची शक्यता असती. आपण T1 मायनस T2 घेतो, तसं नाही. काय होईल T1 मायनस T2 घेतल्यावर सगळीकडचं चिन्ह बदलत जाईल. T1 मायनस T2 घेतला, 3 मायनस 5 मायनस 2 येणार.
5 - 7 -2 येणार, असं नाही चालणार आपल्याला. मग डी काय फक्त प्लस येतो का? तसं पण काही नाही. हा डी जो आहे तो पॉझिटिव्ह येईल, इंटिजर येईल, फ्रॅक्शन येईल, झिरो येईल, काहीही येतो. म्हणजे असं घेतल्यावर पॉझिटिव्ह, असं घेतल्यावर निगेटिव्ह याचा काही संबंध नाही. पण घेण्याची पद्धत नीट लक्षात ठेवा. डी घेताना, कॉमन डिफरन्स घेताना पुढच्यातूनच मागची टर्म वजा करायची, मागच्यातून पुढची टर्म वजा करायची नाही. म्हणजे आपल्याला एखादी सिक्वेन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का ते ठरवता आलं पाहिजे. आता एक गणित बघू आपण. 7 7 7 7 डॅश डॅश डॅश, ही असली सिक्वेन्स आहे. काय होईल इथं होणार हिअर T1 इज इक्वल टू 7, T2 इज इक्वल टू 7, T3 इज इक्वल टू 7, T4 इज इक्वल टू 7 डॅश. दिल्यात तेवढ्याच टर्म, पुढच्या माहीत नाहीत. ह्यांच्यातला कॉमन डिफरन्स बघावा लागतो. हिअर T2 - T1 इज इक्वल टू 7 - 7 0. पुढं काय होईल? T3 - T2 7 - 7 परत 0. पुढं काय होणार आहे? T4 - T3 7 - 7 0. सगळे 0 झाले. हिअर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट अँड देअरफॉर गिव्हन सिक्वेन्स इज ॲन AP. ही ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आपल्याला दिलेल्या सिक्वेन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते सांगता आलं पाहिजे. हे ओळखणं पहिलं काम आहे. समजा असं असेल 5 10 14 19 24 डॅश डॅश डॅश. काय होईल इथं? हिअर T1 इज इक्वल टू 5, T2 इज इक्वल टू 10, T3 इज इक्वल टू 14, T4 is equal to 19 and T5 is equal to 24. आता आपण कसं घेणार? कॉमन डिफरन्स घ्यायचा आहे. कॉमन डिफरन्स T2 - T1 is equal to 10 - 5 is equal to 5, T3 - T2 is equal to 14 - 10 is equal to 4. इथंच कळतं, कारण इथं 5 आलं, इथं 4 आले, म्हणजे डिफरन्स सारखा नाही, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. तरी सगळं करून दाखवायचं आहे आपल्याला. पुढे येणार आहे T4 - T3 19 - 14 इज इक्वल टू 5, T5 - T4 24 - 19 इज इक्वल टू 5. हे तिघं सारखे आले, पण हा मात्र वेगळा आला. Here common difference is not constant and therefore given sequence is not an AP. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपल्याला जी सिक्वेन्स दिली ती AP आहे का नाही ते तर ओळखता आलं पाहिजे. आता पुढचा भाग काय आहे? ह्याच्या पुढचा भाग आहे, जर तुम्हाला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलं असेल तर A आणि Dच्या किमती, हा सगळ्यात सोपा भाग आहे. समजा तुम्हाला सांगितलंय 7 10 13 16 डॅश डॅश डॅश. आता इथं काय होणार आहे? हिअर T1 इज इक्वल टू 7, T2 इज इक्वल टू 10, T3 इज इक्वल टू 13, T4 इज इक्वल टू 16. आपल्याला ही सिक्वेन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. फाइंड काय करायचं आहे? A आणि D. देअरफॉर A म्हणजे T1, त्याची किंमत 7, आणि D म्हणजे काय असतो? कॉमन डिफरन्स. कसा घ्यायचा कॉमन डिफरन्स? पुढच्यातून मागची संख्या वजा करायची, कशातून काही पण करा. म्हणजे T2 - T1 करा, किंवा T3 - T2 करा, किंवा T4 तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. पण आपण काय पुढे जात नाही, आपण पहिल्याच संख्यांमध्ये बघतो. D इज इक्वल टू T2 - T1 10 - 7 इज इक्वल टू 3. आता अर्थात इथं सिक्वेन्स 1 मार्काला हा प्रश्न पडतो. A ची किंमत काढा, D ची किंमत काढा. जर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलं असेल तर आपल्याला हा भाग पहिल्यांदा कळला पाहिजे. काही टर्म्स दिल्या जातात, पुढच्या टर्म्स विचारल्या जातात, त्या कशा असतात ते आपण पुढच्या भागामध्ये बघूयात.